गौरव सोहळा 2036 इथे आज आपण आयोजित केला आहे. विद्यमान व सामाजिक सेवा ट्रस्ट महाराष्ट्र राज्य या संस्थेची स्थापना समाजसेविका शोभा जाधव यांनी 2018 साली केली. खरं तर 2006 पासूनच त्या आपल्या क्षेत्रामध्ये कार्यरत होत्या. सगळ्यांनी शांतता राखायची आहे. आज आपल्यासाठी इतकेच चांगले मान्यवर इथे उपस्थित आहेत. त्यांचं आपल्याला मार्गदर्शन ऐकायचं आहे. ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तुमच्या मनातील सर्व प्रश्न आज ते सोडवणार आहेत. त्यामुळे शांत राहायचं. सन 2006 पासून समाजकार्यात त्यांनी सक्रिय झाले. विविध क्षेत्रामध्ये त्या सक्रिय होता. सुरुवातीला त्या शिक्षक होत्या. 16 ते 17 वर्ष त्यांनी शिक्षकी पेशा सांभाळला. परंतु जेव्हा आपल्या भागामध्ये काम करत असताना त्यांना त्या ठिकाणच्या सर्व गोष्टी समजू लागल्या, अडचणी समजू लागल्या, तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांनी स्वतःचा शिक्षण पेशा सोडून 2018 साली पूर्णपणे समाजासाठी कार्य करायचा निर्धार घेतला आणि विद्यमान सामाजिक सेवाभावी ट्रस्ट याची स्थापना केली. आणि या अंतर्गत त्या आज अनेक उपक्रम राबवत आहेत. रस्त्यावर अनाथ मुलं किंवा वृद्धांना खाणं पिणं असेल किंवा त्यांच्या राहण्याची सोय असेल अशी कामं आज शोभा जाधव या त्यांच्या कार्यातून करताना आपल्याला दिसून येतात. अनेक ठिकाणी आज त्या प्रत्येकासाठी उपस्थित आहेत. अनाथ मुलांची लग्न करून दिली असेल किंवा आज गावाकडून ज्या मुली येतात किंवा जे लोक अनाथ आहेत ज्यांना राहण्यासाठी जागा नाही अशांना सुरक्षित पण कमी खर्चात जागा व्हावी म्हणून त्यांनी स्त्री सखी निवास याची स्थापना केली, जेणेकरून सुरक्षित पण कमी खर्चात असा हे व्हावं. अशा आपल्या शोभा जाधव यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अन्यायाविरुद्ध आवाज हा संघर्षाचा एक ठसा असतो. अन्यायाविरुद्ध आवाज हा संघर्षाचा एक ठसाच असतो आणि हा चैतन्य फाउंडेशनच्या संकल्पनातून आज आपल्याला राहावरपाला आलेला दिसून येतो. अन्याय जिथे होतो तिथे आवाज उठतो. अन्याय जिथे होतो तिथे आवाज उठतो आणि संघर्ष आणि विश्वास जिथे पेटतो तिथे सदैव स्वप्नाली मात्रेला नेतृत्व आपल्याला दिसून येतं. आज 3 वर्षापूर्वी त्यांनी चैतन्य फाउंडेशनची स्थापना केली. आज होणारा अन्याय आणि होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी त्यांनी चैतन्य फाउंडेशन हे स्थापन केले. चैतन्य फाउंडेशन या नावातच चैतन्य आहे. ज्याच्यावर अन्याय होतो त्यांच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी ते उपोषणाला बसतात. गेल्याच आठवड्यात त्या 9 दिवस उपोषणाला बसल्या होत्या. त्यांनी अनेक समाजसेवकांची कार्य आज करत आहेत. 60% त्या आज हॉस्पिटलसाठी मदत करत असतात. आज प्रत्येक ठिकाणी त्यांचं नाव आपल्याला दिसतं. पनवेलमधील भूमी कन्या या पुरस्काराने त्या नामांकित झालेल्या आहेत. तसेच मीरा रोडमध्ये अनेक नामांकित पुरस्कार आज त्यांना मिळाले आहेत. त्यांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. स्त्री ही आहे घराची लक्ष्मी. स्त्री ही घराची लक्ष्मी असते असं आपण सदैव म्हणतो. त्या स्त्री शक्तीचा जागर व्हावा म्हणून आज हा कार्यक्रम आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण कोणतेही कार्य करण्यापूर्वी दीप प्रज्वलन करतो. कारण का दीप म्हणजे तेजाचं प्रतीक. अंधाराकडून प्रकाशाकडे येणारी एक ज्योत म्हणजे दीप असते आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा आपण दीप प्रज्वलनाने करणार आहोत. तरी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे.
आहे डॉक्टर सुनीता भोईर राठोड. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ॲडव्होकेट सुनीता राठोड. आणि त्याचबरोबर अंजली खडावले यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आज वेळात वेळ काढून त्या सर्व महिला आपल्यासाठी उपस्थित झाल्या आहेत. या साईडचा थोडा पंखा सुरू करायचा.
अंधारातून प्रकाशाकडे नेतात. आणि आज आपल्या कार्यक्रमाला आपण सगळ्या अर्थाने सुरुवात करतात. आज जे आपल्या समोर सगळं उभे आहे आपल्यासाठी, तर आपल्यासाठी एक तारा आहे. त्यांनी त्यांच्या क्षेत्रात जे कार्य केले त्यामुळे आज इथपर्यंत त्या पोहोचल्या आहेत. आज त्या वेळात वेळ काढून आज आपण इथेसाठी सगळ्यांसाठी उपस्थित आहेत. मी स्वप्नाली ताईंना विनंती करेन की त्यांनी डॉक्टर सुनीता राठोड यांचा सन्मान चिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. सर्वांनी शांतता राखायची आहे. सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे. आपल्याकडे बसण्याची खूप जागा आहे. शांतता राखायची. सर्वांना सगळ्यांना खुर्च्या मिळाल्यात का? ठीक आहे, कार्यक्रमाला सुरुवात करूया आपण. आलेल्या सर्व महिलांना माझी विनंती आहे की त्यांनी बसून घ्यायचं आहे.
तुम्ही सर्व शांत व्हा तर आपल्या कार्यक्रमाची सुरुवात होईल. सगळ्यांना बसायला भेटलं. कार्यक्रमाला सुरुवात करूया आपण. हो की नाही बोला. ठीक आहे, सर्वांनी शांतता राखायची. आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. मी या ठिकाणी ज्या उपस्थित महिला आहेत त्यांना सुद्धा विनंती करते, कृपया आपण बसून घ्यायचं आहे. आपलं जे काही रजिस्ट्रेशनचं काम असेल, आरोग्य शिबिराचं काम असेल, ते आपलं पूर्ण दिवस चालणार आहे. आज आपल्यासाठी वेळात वेळ काढून ज्या ज्या महिला आज आपल्यासाठी उपस्थित आहेत त्यांचा आज आपण सन्मान आणि सत्कार करणार आहोत. ॲडव्होकेट सुनीता राठोड भोईर यांचा सन्मान करण्यासाठी मी स्वप्नाली म्हात्रे यांना विनंती करते की त्यांना सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यानंतर अंजली हडावडे यांचा सत्कार करण्यासाठी मी शोभा जाधव यांना विनंती करते की त्यांना पुष्पगुच्छ, शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यानंतर डॉक्टर पद्मजा राजगुरू यांचा सत्कार करण्यासाठी मी सोनाली म्हात्रे यांना विनंती करते की त्यांना स्वप्नाली म्हात्रे यांना मी विनंती करते की त्यांना सन्मान चिन्ह, शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान चिन्ह द्यायचा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. त्यानंतर CA विनया मिरांडे यांचा सत्कार करण्यासाठी मी शोभाताईंना विनंती करते की त्यांनी मिरांडा यांचं स्वागत करण्यासाठी मी शोभाताईंना विनंती करते. त्यानंतर समजीविका संघटनेच्या पदाधिकारी जयश्री पाटील यांचा सत्कार करण्यासाठी मी सोनाली ठाकूर यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यायचं आहे. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार.
शिवानी देसाई या मॅडमचं स्वागत करण्यासाठी मी शोभाजींना विनंती करते की त्यांनी मंचावर यायचं आहे. पेंडा हॉस्पिटल भीमसेन जोशी रुग्णालय घोडबंदर विरार येथे रुग्णालयामधून आपल्या इथे आज इथे त्यांची टीम उपस्थित आहे. आरोग्यासंबंधी जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम ते राबवत असतात. या उपक्रमातूनच एक मुख्य भाग म्हणजे CPR म्हणजे हृदय फुफ्फुस पुनर्जीवित प्रक्रिया. याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी म्हणजे अचानक जर हृदयविकार आला तर आपण काय करावे, तत्काळ कोणती मदत द्यावी या संदर्भात माहिती देण्यासाठी आज आपल्याला त्या रुग्णालयामधून जुलैया डिसूजा, ज्योती हिरे, मीनाक्षी वरहांडे आणि सुनीता इंगले या उपस्थित आहेत. तर जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर यायचं आहे. मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय महिला आणि आजच्या जागतिक महिला दिन सावित्रीबाई फुले स्मृती स्त्री शक्ती गौरव सोहळा 2026 या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व महिलांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा महिला दिनाच्या आणि नमस्कार. आज आम्ही पंडित भीमसेन जोशी सामान्य रुग्णालय मीरा भाईंदर येथून आपणाला आरोग्यविषयक प्रबोधन करण्यासाठी उपस्थित आहे. तर सर्वप्रथम आम्ही थोडक्यात आरोग्यविषयक माहिती देणार आहोत तुम्हाला. असं म्हटलं जातं की स्त्री निरोगी तर घर आनंदी असतं. आपलं कुटुंब आनंद राहण्यासाठी स्त्रीला निरोगी राहणं खूप खूप महत्वाचं असतं आणि तिचं आरोग्य हेच महत्वाचं घटक असतं कुटुंब सुदृढ आणि आनंदी राहण्यासाठी. तर तिचं आरोग्य सुदृढ राहण्यासाठी सर्वप्रथम तिने चांगलं असं आहार, पोषणयुक्त आहार वेळेवर घेणं गरजेचं असतं. ती कुटुंबाची काळजी घेत असते आणि स्वतःच्या आहाराकडे दुर्लक्ष करत असते. त्यानंतर वेळोवेळी आरोग्य तपासण्या करून घेणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. आणि अशा विविध आरोग्य तपासण्या आणि विविध कार्यक्रम महाराष्ट्र शासनाद्वारे मोफत दिल्या जातात. त्याविषयी आम्ही थोडक्यात माहिती देणार आहोत. तर सर्वप्रथम आमच्या रुग्णालयामध्ये स्त्री आरोग्य तपासणीसाठी स्त्रीरोग तज्ञ हे उपस्थित असतात. ते दर दिवशी बाह्य रुग्ण कक्षामध्ये तुमचं स्त्री आरोग्य तपासणीसाठी उपस्थित असतात. ह्या कक्षामार्फत गरोदर माता, स्तन्य माता, किशोरवयीन मुली आणि प्रजननक्षम वयोगटातील ज्या महिला आहेत त्यांच्या ज्या काही आरोग्य समस्या असेल त्याची तपासणी करून पुढील उपचार दिले जातात. आणि विशेषतः ह्या वर्षी 14 जानेवारी मकर संक्रांती निमित्त जो नवीन कार्यक्रम स्त्री आरोग्याविषयी राबविण्यात जातो तो म्हणजे मेनोपॉज क्लिनिक. म्हणजे मासिक पाळी थांबल्यानंतरच्या ज्या काही समस्या असतात किंवा मासिक पाळी थांबायला येते किंवा ज्या काही समस्या असतात त्याच्याबाबत तपासणी आणि पुढील उपचार ह्यासाठी दर बुधवारी आमच्या रुग्णालयात मेनोपॉज क्लिनिक राबविले जाते. त्याचा अवश्य तुम्ही लाभ घेऊ शकता. त्यानंतर दर महिन्याच्या 9 तारखेला
प्रधानमंत्री मातृवंदना योजना, सुरक्षित मातृत्व अभियान म्हणजे जे गरोदर महिला आहेत त्यांचं गरोदरपणाचा सगळं आरोग्य सुरक्षित आणि सुदृढ राहावं यासाठी तपासण्या केल्या जातात आणि उपचार केले जातात। जननी सुरक्षा योजना म्हणजे महिलेने आपली प्रसूती ही रुग्णालयात करून घेतल्यास ती सुरक्षित आणि म्हणजे सुदृढ असं बाळ जन्माला येतं, त्यासाठी हा सुद्धा कार्यक्रम राबविला जातो। त्यानंतर जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, बाळ आणि माताच्या आरोग्यासाठी विविध कार्यक्रम राबविले जातात, त्यामधला हा एक महत्त्वाचा घटक आहे जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, ज्याच्यामध्ये गरोदर महिला आणि डिलिव्हरी नंतर प्रसूतीनंतर 42 दिवसापर्यंत प्रसूती पश्चात तपासण्या, त्यांना मोफत आहार, मोफत औषध उपचार, आवश्यकतेनुसार रक्त पुरवठा आणि आवश्यकतेनुसार संदर्भ सेवा हे सर्व मोफत दिल्या जातात। आणि त्यामध्येच आपण 1 वर्ष वयोगटाच्या सर्व बालकांना सुद्धा ह्या सेवा मोफत दिल्या जातात। त्याच्यानंतर प्रधानमंत्री मातृवंदना योजना, ज्या पहिली डिलिव्हरी असते, मुलगा असो किंवा मुलगी, तिचं लवकरात लवकर गरोदरपणा 6 महिन्याच्या आत अंगणवाडी किंवा आपलं जवळचं प्राथमिक आरोग्य केंद्र असतं तेथे तिने जाऊन नोंदणी करायची असते आणि आरोग्य तपासण्या गरोदरपणातल्या करून घ्यायच्या असतात। त्यानंतर बाळ झाल्यानंतर तिचं बाळाचं 3.5 महिन्याचं जे आपण लसीकरण करतो तिथपर्यंतचं पूर्ण लसीकरण करून घेतल्यानंतर त्या महिलेला शासनामार्फत 5,000 रुपयाचा लाभ दिला जातो। तसंच दुसरी मुलगी असली, पहिला मुलगा मुलगी काही असलं तरी हे भेटतो आणि दुसरी मुलगी असली तर तिला 6 महिन्याच्या आत तिने गरोदरपणाची नोंदणी करून बाळाचं 3.5 महिन्याचं लसीकरण केल्यानंतर त्यांना देखील 6,000 रुपयाचा लाभ शासनामार्फत दिला जातो। तसंच आमच्या रुग्णालयामध्ये असंसर्गजन्य रोग म्हणजे डायबिटीज, हायपरटेन्शन, उच्च रक्तदाब ह्याबाबतही तपासण्या केल्या जातात। एनसीडी क्लिनिक म्हणून आमच्या रुग्णालयात यासाठी कार्यरत असून तेथे वेळोवेळी या तपासण्या करून त्याबाबत उपचार पुढे केले येतात। मॅमोग्राफी म्हणजे जे आपलं स्तनाचा कर्करोग असतो ह्याचे निदान लवकरात लवकर करण्यात किंवा ते टाळण्यासाठी मॅमोग्राफी म्हणून एक चाचणी केली जाते। ही सर्व महिलांनी 1 ते 2 वर्षात नियमित करणे खूप गरजेचं असतं, जेणेकरून आपण स्तनाचा होणारा कर्करोग टाळू शकतो। पॅप्स्मियर म्हणजे आपलं जे गर्भाशय असतं त्याच्या मुखाची एक तपासणी केली जाते, त्यांनी गर्भाशयाच्या मुखापासून जो होणारा कर्करोग असतो त्याच्यापासून बचाव करण्यासाठी ही तपासणी आमच्या रुग्णालयात केली जाते। अशा विविध महिलांविषयी आरोग्य कार्यक्रम आमच्या रुग्णालयात राबविले जातात, तरी तुम्ही ह्याचा अवश्य लाभ घ्यावा। आता मी आमच्या रुग्णालयाच्या मीनाक्षी सिस्टर यांना विनंती करते की जो महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग असतो तो टाळण्यासाठी ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन म्हणजे स्वतः आपण आपली स्तनाची तपासणी कशी करावी आणि काही गाठ असल्या कसं तपासावं ह्याच्या बाबत तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी विनंती करते। नमस्कार सर्वांना, मी मीनाक्षी बराडे टेंबा हॉस्पिटलला ॲज अ PHN पब्लिक हेल्थ नर्स म्हणून काम करते। तर मी आज तुम्हाला BSE म्हणजे ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन आज मैं आपको सबको ब्रेस्ट सेल्फ एग्जामिनेशन मतलब अपनी स्तन की जांच खुद से कैसे करनी चाहिए ये बताने वाली हूँ, ठीक है। प्लीज सर्वांनी शांत रहा, सर्वांनी शांत रहा। हे सर्व स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचं आहे जे मी बोलते ते। हा, तर आपल्याला स्वतः ब्रेस्ट एक्झामिनेशन कसं करू आपण, स्तनाचं एक्झामिनेशन आपल्याला दर महिन्यात केलं पाहिजे। मासिक पाळीच्या 7व्या दिवशी म्हणजे मासिक पाळी सुरू झाल्यापासून 8 ते 7व्या दिवशी आपल्याला 7 ते 8व्या दिवशी
स्वतःच्या स्तनाची एक्झामिनेशन म्हणजे तपासणी केली पाहिजे. तर आता प्रॅक्टिकल मी करतो. हे स्तन आहे आपलं, ठीक आहे. आपल्याला का करायचे दर महिन्यामध्ये, कारण आपल्या इकडे एखादी रॅश असेल, गाठ असेल, किंवा निप्पलच्या साईडला काही स्त्राव असेल, रक्त पू काही येत असेल, तर यामुळे काय होतात, स्तनाचा कर्करोग होण्याचे खूप चान्सेस असतात. तर स्तनाचा कर्करोग टाळावा म्हणून आपण ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन म्हणजे स्तनाची स्वतः तपासणी केली पाहिजे, ठीक आहे. ही तपासणी पाळी आल्यावर 7व्या ते 8व्या दिवशी केली पाहिजे. कारण पिरियड मध्ये काय होतं, स्तन जड होतात, सूज येते एखाद्या स्तनांना, त्यामुळे त्या पिरियड मध्ये न करता नंतर केली पाहिजे. तर आपल्याला स्तनांची तपासणी करायचं आहे. त्याच्यामध्ये महिन्यातून एकदाच करायची ही तपासणी, ठीक आहे. आणि 20 वर्षानंतरच्या मुलींनी ही तपासणी प्रत्येक महिन्यात करणं खूप गरजेचं आहे. तर आता आपल्याला कसं करायचं स्तनाची तपासणी त्याचं मी तुम्हाला एक करून दाखवते. हे स्तन आहे, एक सर्क्युलर मोशननी, सर्क्युलर पद्धतीने आपल्याला काय करायचंय, स्तन चेक करायचं आहे. त्याच्यामध्ये काही गाठ वगैरे लागते का, किंवा काही रफ लागते का काही, आणि रॅशेस वगैरे आलेले आहे का ते चेक करायचं आहे. त्याच्यानंतर स्तनाच्या बाजूने साईडला आपण स्वतः करायचं आहे ना. त्याच्यानंतर आरशाच्या समोर उभं राहून असे सरळ हात करायचे आहे, जेणेकरून आपल्याला स्तनाच्या आकारात वगैरे बदल झालाय का, काय झालंय का ते बघता येते. त्याच्यानंतर कमरेवर हात ठेवून आतमधल्या साईडनी हाताने काय करायचं, आपल्याला कंबराची दाबून असं बघायचं आहे, जेणेकरून आपले रिट्रॅक्टेड निप्पल आहे का. रिट्रॅक्टेड निप्पल म्हणजे स्तनाचा जो हा भाग आहे टोकाचा, तो आतमध्ये ओढला गेलाय का ते बघायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला काखेचं एक्झामिनेशन करायचे आहे. काखेच्या एक्झामिनेशन मध्ये पण पाल्पिटेशन करून काय करायचं आहे, गाठ वगैरे आहे का, किंवा काही ॲबनॉर्मल जाणवत आहे का. जसं नॉर्मल काख असते आणि गाठी वगैरे तर खूप जणांना, तर ते पण आपल्याला चेक करायचं आहे. आणि हे सगळं चेक केल्यानंतर आपल्याला काही ॲबनॉर्मल आढळलं तर हॉस्पिटलमध्ये यायचं आहे, जेणेकरून आपण लवकरात लवकर रोग निदान होईल आपल्या डॉक्टरांकडून. आमच्या टेंबा हॉस्पिटलला मॅमोग्राफी होते. मॅमोग्राफी म्हणजे स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी जी एक प्रोसिजर केली जाते तिला मॅमोग्राफी म्हणतात. तर मॅमोग्राफीमध्ये एकदम सुरळीतपणे आणि सुरक्षितपणे कोणतेही इंजेक्शन न लावता, कोणतेही एक्स्ट्रा मेडिसिन न देता स्तनाची तपासणी मशीनद्वारे केली जाते. तर ही चाचणी टेंबा हॉस्पिटलला 26 नंबरमध्ये होते. ठीक आहे, धन्यवाद. त्यानंतर मी आमच्या रुग्णालयाच्या ज्योती यांना विनंती करते की शासनामार्फत आता नवीन HPV वॅक्सिनेशन लॉन्च केलंय, त्यावर थोडक्यात माहिती द्या. आप सभी को मेरा नमस्कार. तो स्टेज पे उपस्थित जो लीडर्स है हमारे महिलाएं, नमस्कार. तो यहाँ पे ज़्यादातर लोग हैं, उनको हिंदी अगर समझ में आ रही है तो मैं हिंदी में बोलूँगी. अगर किसी को कुछ परेशानी हो रही है तो वो बता सकते हैं मुझे, सब ठीक है. सबसे पहले तो जो मैं आपको बताने वाली हूँ वो सुनने के लिए आपको सभी को शांति रखनी होगी, ठीक है. आपस में बात न करें, हम थोड़ा सा आपका समय लेंगे, ठीक है. तो पंडित भीमसेन जोशी सामान्य रुग्णालय, यहाँ पे जो मेरी पोस्ट है वो PHN है, यानी कि वहाँ पे जो हमारे हॉस्पिटल में जो प्रोग्राम्स होते हैं
जो ये गवर्नमेंट के जो प्रोग्राम होते हैं, जैसे कि क्षय रोग प्रोग्राम होता है, फिर जो महिलाओं के लिए प्रोग्राम्स होते हैं, बच्चों के लिए जो प्रोग्राम होते हैं, जो हमारे गवर्नमेंट ने, शासन ने हमारे लिए रखे हैं, उन सब की सेवाएं और उनके बारे में जानकारी है। ये सब और वो जो प्रोग्राम्स है वहाँ पे क्या बोलते हैं, मनाने के लिए वहाँ पे हम लोग मदद करते हैं, ठीक है। और आप इन सब जो गवर्नमेंट की जो सेवाएं हैं उनके बारे में बताने के लिए भी हम आपको मदद करते हैं, ठीक है। तो आज मैं जिस विषय के बारे में जानकारी देने वाली हूँ वो है HPV लस। HPV लस मतलब जो विषाणु होता है, HPV यानी कि ह्यूमन पैपिलोमा वायरस, जो विषाणु होता है वो हमारे शरीर में आने के बाद जो हमें कैंसर होते हैं, महिलाओं में मुख्य जो इस विषाणु में होने वाला जो कर्क रोग है, कैंसर जिसे बोलते हैं, वो है गर्भाशय का जो मुख है उसका कैंसर, ठीक है। तो महिलाओं में यह कैंसर से मरने वाले जो महिलाएं हैं उनका दूसरा नंबर पे अपना जो भारत में, ठीक है, नंबर आता है। तो इस कैंसर को हमको जड़ से निकाल डालना है। तो इसके लिए क्या किया है, गवर्नमेंट ने सभी शासकीय रुग्णालय है, हॉस्पिटल है, वहाँ पे ये वैक्सीन फ्री में दिया जाए, ऐसी योजना मुफ्त में हमको दी है, ठीक है। तो जो ये HPV वैक्सीन है, लस है, तो इसके लिए फिलहाल तो अभी जो गवर्नमेंट ने जो सेवा दी है तो ये फ्री की वैक्सीन है, ठीक है। तो ये किसको देनी चाहिए, जो लड़कियां, ठीक है, जिनकी उम्र 14 बरस है, यानी कि 14 कंप्लीट हो गया, मतलब उसका जन्मदिन हो गया और वो 14 बरस पूरा हो गया, ठीक है, और उसका 15वां जन्मदिन अभी तक हुआ नहीं है, समझ रहे हो आप लोग। यानी कि 14 और 15 के बीच में जो लड़कियां हैं उनको ये वैक्सीन दी जा रही है फिलहाल तो, ठीक है। तो ये जो MDMC है, मीरा भाईंदर कॉर्पोरेशन बोलो, या फिर हमारा हॉस्पिटल बोलो, या फिर IGM हॉस्पिटल बोलो, या फिर सभी जो महाराष्ट्र के हॉस्पिटल है, यहाँ पे ये जो टीकाकरण है HPV वैक्सीन का वो फ्री में दिया जा रहा है, ठीक है। तो इस जो गवर्नमेंट की जो सेवा है जो अभी मुफ्त है, वो आप जब प्राइवेट में जाओगे तो वो आपको 5,000 लेंगे, 10,000 लेंगे, ठीक है। तो यहाँ पे मुफ्त में है, तो आप इसका लाभ लीजिए। तो मेरे कुछ शब्द बोल के मैं अभी यहाँ पे समाप्त करती हूँ, ठीक है। नमस्कार, माझं नाव सुनीता इंगळे, मी पंडित भीमसेन जोशी रुग्णालय येथे स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहे। यानंतर आम्ही तुम्हाला CPR बद्दल थोडंसं मार्गदर्शन आणि प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे। CPR म्हणजे मला वाटतं बहुतांश लोकांना ते माहिती असेलच, कारण आपण बघतोय की आता हृदयविकाराचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आणि कधी पण आपण जर बघतो की चालताना बोलताना पेशंट हा म्हणजे व्यवस्थित असतो, चालता बोलतो असतो, पण अचानकपणे त्याला हार्ट अटॅक येतो आणि तो डेथ होतो। तर या अशा वेळेला आपण काय करायचे, आपण घाबरायचं नाही आणि आपण त्याला कशी मदत करायची याबाबत थोडंसं मार्गदर्शन आम्ही करणार आहोत। सर्वप्रथम आपण जर बघितलं हार्ट अटॅकचं प्रमाण 70% हे जे आहे ना ते घरामध्ये आपल्याला दिसून येतं किंवा बाहेर दिसतं। हॉस्पिटलमध्ये 10%च प्रमाण असतं की तिथे हॉस्पिटलमध्ये आल्यावर पेशंटला हार्ट अटॅक येईल किंवा हे होईल। तर जर तुम्ही बाहेर असाल, रस्त्यावर असाल, अशा वेळेला जर तुम्हाला एखादा रुग्ण दिसला किंवा एखादी व्यक्ती अचानकपणे हार्ट त्याच्या आधी आपल्याला लक्षात काय दिसतं तर तो छातीला दाबत असतो आणि एकदमपणे चक्कर येते, घाम येतो आणि अचानक खाली पडतो, कोसळतो। मग यावेळेला आपल्याला प्रथम काय करायचं आहे तर आपल्याला बघायचं आहे की तो व्यक्ती ज्या ठिकाणी पडलाय त्या ठिकाणची स्किन सेफ्टी आपल्याला महत्त्वाची आहे। स्किन सेफ्टी म्हणजे आजूबाजूचा जो परिसर आहे तो तुम्हाला बघायचा आहे का की जर इलेक्ट्रिक शॉकने पडला असेल तर त्याला तुम्हाला थोडंसं बाजूला करायचं, रस्त्यावर पडला असेल तर थोडं त्याला बाजूला करायचं
आणि जर बेडवर असेल तर तुम्हाला त्याला खाली फ्लॅट आणि कडक पोर्शन असेल जमिनीवर झोपवायचंय. नंतर तुम्ही बघणार की सीन सेफ्टी व्यवस्थित आहे. मग नंतर तुम्हाला जर गर्दी जमली असेल तर गर्दीला बाजूला करायचे. तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुम्ही जर ओळखणार असाल तर तुम्ही त्याला आवाजाने हाक मारू शकता. पण जर तुमचा अनोळखी व्यक्ती असेल तर तुम्ही त्याला टॅग करून कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. ही व्यक्ती समजा पडली आहे तर आपण बघितलं की सीन सेफ्टी आहे. मग आपण काय करणार की सीन सेफ्टी आहे, व्यवस्थित जागा व्यवस्थित आहे. मग आपण काय करणार की पॉइंट आउट करणार, तुमच्या जर ओळखीचं असेल तर त्याला नावाने सांगणार की दादा तुम्ही ॲम्ब्युलन्सला कॉल करा. जर तुमच्या ओळखीचं नसेल तर तुम्ही त्यांना सांगा की येलो शर्टवाले गर्दी खूप असणार ना, तर त्यावेळेला तुम्ही येलो शर्टवाले ग्रीन शर्टवाले त्याला पॉइंट आउट करायचं की तुम्ही कॉल करा. म्हणजे कसं की आपण कॉल करण्यामध्ये आपण बिझी नाही राहायचं तर आपण दुसऱ्याची मदत घ्यायची. त्यानंतर आपण पहिल्या सर्वप्रथम आपण काय करणार आहोत तर गुडघ्यावर असं बसायचं आहे. नंतर तुम्ही सर्व महिलांना विचार आहे की त्याचा श्वास चालवायचा. नाकाच्या जवळ तुम्ही 2 बोटे ठेवायचे, चेक करायचे की श्वास येतोय की नाही येतोय. नंतर तुम्ही त्याच वेळेला तुम्ही पोटाची हालचाल पण करायची की श्वास जर येत असेल तर हालचाल होत असते ती तुम्हाला याच्यामधून लक्षात येईल. नंतर लास्टली इथे आपल्या मागेच्या इथे मध्ये थायरॉइड ग्रंथी असते त्याच्या बाजूला असे जे फेफडा लागतो त्या ठिकाणी तुम्हाला पालपेट करायचे. 1001, 1002, 1003, 1004, 1005 एवढ्या 5 बोलायचे आणि बघायचे की त्याची पल्स लागते आणि जी धडधड असते अशी ती लागते. जर लागत नसेल तर तुम्हाला त्वरित तुमचा CPR स्टार्ट करायचा आहे. तुमच्या म्हणजे 3 गोष्टी असल्या पाहिजे. एक तर तो बेशुद्ध माझी स्टेप चुकली तर तुम्हाला टॅग करायचं. हॅलो तुम्ही ओके आहात का, हॅलो हॅलो तुमचं नाव काय, की बरे आहात का, बरे आहात का, असं तुम्ही खांद्याला टॅग करून पहिले विचारायचे. नंतर तुम्ही गालाला टॅग करून पण विचारू शकता की तुम्ही ओके आहात का. जर म्हणजे ती व्यक्ती जर बोलत नसेल त्याचा अर्थ की ती बेशुद्ध अवस्थेमध्ये. मग तुम्हाला पहिल्यांदा काय करायचे की हे 2 पिंपल्सच्या मिडलला आपला डॉमिनेटिंग हात आहे. म्हणजे जर तुम्ही डाऊटवर असाल तर तुमचा उजवा हात नॉन डॉमिनेटिंग आहे आणि डावा हात तुमचा डॉमिनेटिंग आहे. आता माझा उजवा हात डॉमिनेटिंग आहे म्हणून मी खालचा नॉन डॉमिनेटिंग हात जो आहे माझा डावा हात तुम्ही खाली ठेवेल. असं तुम्हाला मूड बनवायची आहे. वरच्या ज्या हातामध्ये ताकद आहे त्या तो हात तुमचा वरती असणार आहे आणि ह्या भागाने तुम्हाला या 2 पिंपलच्या मध्ये असा हात ठेवायचा आहे आणि तुम्हाला असं व्हायचंय आणि बेंड करायचे. असं म्हणजे तुमचा हा जो नी आहे तो बेंड नाही झाला पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 असं 30 वेळा तुम्हाला चेस्ट कॉम्प्रेशन करायचंय. त्यानंतर तुम्हाला 2 वेळा ब्रीथ घ्यायचे. म्हणजे जर त्याला श्वास घेता येत नाही म्हणून तुम्हाला ब्रीथ घ्यायचं. ब्रीथ घेताना नाक बंद करायचंय आणि जे आहे जॉलाईनची अशी हनुपट्टी थोडीशी वरती करायची आणि थोडासा श्वास घ्यायचा. आपला श्वास आहे त्याला द्यायचं. जर तुम्ही कम्फर्टेबल नसाल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की इन्स्टिट्यूट असेल तर तुम्ही ते सोडून फक्त चेस्ट कॉम्प्रेशन सुद्धा देऊ शकता. एका वेळेला तुम्हाला 30 द्यायचे आणि 2 तुम्ही कंटिन्युअसली 100 ते 120 पर मिनिटाला असे तुम्ही कॉम्प्रेशन देत राहायचे. आणि दुसऱ्याला आपल्याला ॲम्ब्युलन्ससाठी कॉल करायला पण सांगायचं. जोपर्यंत तुमची मेडिकल टीम किंवा ती ॲम्ब्युलन्स येत नाही तोपर्यंत आपण हा CPR देत राहायचा आहे. आणि 5 वेळा तुम्ही म्हणजे 30 असे तुमचे 5 सायकल झाल्यानंतर परत तुम्ही चेक करायचे की पेशंट कॉन्शियस झाला आहे का, आपल्याची व्यक्ती उठली आहे का, त्याची परत इथली नाडी तपासायची आहे आणि श्वास येते का ते बघायचे. जेव्हा तुम्ही लागता त्यावेळेला तुमचं ते पूर्ण प्रेशर त्याच्यावर गेलं पाहिजे. हात फास्ट पुश करायचे म्हणजे 100 ते 120 ऑपरेशन तुमचे
एका मिनिटामध्ये होतील आणि कॉपरेशन करताना तुमच्या लक्षात तुम्ही जर 5 जर पेन झाले किंवा बॅक सर्व्हिस असेल पेशंट तर त्याच्या छातीच्या जे गडबड्या असतात त्यांना इजा होऊ शकते, फ्रॅक्चर होऊ शकते. त्याच्यामुळे कसं पेशंटचा जीव वाचवण्याच्या ऐवजी काय होऊ शकतं तर त्याला अजून दुसरी इजा होऊन रक्तस्राव पण आतमध्ये होऊ शकतो. तर त्याची काळजी घ्यायची आहे. आणि 5 सेकंदानंतर तुमची मेडिकल टीम आल्यानंतर तुम्ही त्या पेशंटला रेफर करू शकता किंवा हॉस्पिटलमध्ये लगेच नेऊ शकता. धन्यवाद. धन्यवाद. खूप छान तुम्ही मार्गदर्शन केलं, दाखवला की CPR कसा द्यायचा असतो आणि ते महिलांसाठी उपयोगी ठरेल जे तुम्ही सगळं सांगितलं. त्यानंतर आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत सौ अनिता पाटील, ज्या 5 वर्ष नगरसेविका राहिल्या आहेत. मी त्यांना विनंती करते, 20 वर्ष नगरसेविका राहिल्या, 5 टर्म त्या निवडून आलेल्या आहेत. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन त्या महिला बालकल्याण सभापती सुद्धा ते आहेत. त्याचबरोबर सौ महाडिक यांना सुद्धा मी विनंती करते की त्यांनी मंचावर बसायचं आहे. मी सौ अनिता पाटील यांचा सत्कार करण्यासाठी स्वप्नालीताई आणि शोभाताई यांना विनंती करते की त्यांनी दोघींनी मिळून त्यांचा सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यानंतर सौ महाडिक यांचा सत्कार करण्यासाठी मी शोभाताईंना विनंती करते की त्यांनी मंचावर यायचं आहे. त्या इक्बाल महाडिक वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष यांच्या पत्नी आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यानंतर मी तनुजा योगेश राणे यांना विनंती करते की त्यांनी मंचावर उपस्थित राहायचं आहे. यांचा सत्कार मी शोभाताईंना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्या GDC पदवयुक्त प्राप्त झालेल्या आहेत. आज आपल्यामध्ये इतक्या सुंदर कर्तव्यवान महिला सर्व उपस्थित आहेत. आज त्यांनी त्यांच्या कार्यात त्यांच्या क्षेत्रात एक अव्वल स्थान मिळवलंय. म्हणून आज त्या आपल्यासाठी इथे वेळात वेळ काढून आल्या आहेत. त्या सर्वांसाठी खरं तर जोरदार टाळ्या व्हायला हव्या.
अनिता पाटील, ज्या तब्बल 5 टर्म नगरसेविका राहिल्या आहेत. 2002 पासून ते 2026 पर्यंत सलग 5 वर्षे त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांच्या कार्याची पोचपावती त्यांना त्यांच्या निवडून आलेल्या मतदारांनी दिलीच आहे. 2003 पासून त्याने आजपर्यंत बचत गटाच्या माध्यमातून 25,000 महिलांना अधिक सक्षम करण्याचं कार्य केलेलं आहे. अनेक महिलांना पालिकेच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण देऊन त्यांना पुढे आणण्याचं व स्वावलंबी बनवण्याचं कार्य आज अनिता पाटील यांच्या माध्यमातून होत आहे. अशा नेतृत्ववान व कर्तृत्ववान महिलांचा जोरदार टाळ्या वाजून आपण स्वागत करायचं आहे. मी अनिता मॅमना विनंती करते की त्यांनी आमच्या महिलांना मार्गदर्शन करायचं आहे. धन्यवाद. जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी, अशा महाशक्तीचे नाव आहे नारी. समोर बसलेल्या सर्व महाशक्तीला माझा नमस्कार. स्त्री शक्ती गौरव सोहळा 2026 या कार्यक्रमात उपस्थित मंचावरील सर्व सन्माननीय व्यासपीठ, स्वप्नाली म्हात्रे ज्यांनी आयोजन केले, शोभाताई ठाकूर शोभाताई जाधव या दोघींचे पण आणि त्यांच्या पूर्ण टीमचे मी खरोखर मनापासून आभार व्यक्त करते, त्यांना अभिनंदन करते की एवढा चांगला छान कार्यक्रम महिलांसाठी त्यांनी आयोजन केलेला आहे आणि महिला पण मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलेल्या आहेत. आज महिला सर्व क्षेत्रात पुढे आलेल्या आहेत. पूर्वी चूल आणि मूलमध्ये गुंतून राहणारी महिला ही आज तिने आकाशाला गवसणी घातलेली आहे. मोठमोठ्या क्षेत्रात महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन आज काम करत आहे. आपल्या महानगरपालिकेचं तुम्ही बघाल 2002 पासून 2026 पर्यंत 9 महापौर झाले आणि 9 महापौर मध्ये 7 महापौर ह्या निव्वळ महिलांनी कामकाज केलेलं आहे आणि सक्षमपणे कामकाज करून त्यांनी आज मीरा भाईंदरला एक विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवलेला आहे. कुठलीही महिला स्वतःमध्ये खूप महत्त्वपूर्ण काम करत असते, मग ती घरात एक आई आहे, मुलगी आहे, बहीण आहे, पत्नी आहे. या सर्व वेगवेगळ्या मार्गाने ती आपल्या परिवाराचं रक्षण करत असते, आपल्या परिवाराला पुढे नेण्याचा प्रयत्न करत असते. माझ्याबद्दल बोलणं झालं तर नक्कीच मी सुद्धा 2002 पासून निवडून आल्यापासून महिलांसाठी भरीव कामगिरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज 200 बचत गटाच्या पुढे मी बचत गट स्थापना केलेले आहेत. ज्या एरियात मी राहते, ज्या एरियातून मी निवडून येते, तिथे स्लम एरिया आहे आणि स्लम एरियामध्ये जास्त करून महिलांना गरज असते मदतीची आणि सर्वात जास्त आर्थिक मदत ही प्रत्येक महिलेला हवी असते. किती महिला आपण म्हणतो स्लम एरियातच गरज आहे, पण तसं पण न म्हणता बिल्डिंग मध्ये पण राहणाऱ्या महिलांना आर्थिक बाजूची गरज असते, ती त्या बाजूने सक्षम होण्याचा प्रयत्न करत असते. तुमच्या माहितीसाठी सांगते, जवळजवळ जेव्हापासून मी बचत गट स्थापना केलेल्या आहेत, महिला एवढ्या आर्थिक बाजूने सक्षम झालेल्या आहेत की त्यांनी आज आपलं राहणीमान उंच तर केलेलंच आहे, परंतु आपल्याला मुलांना मोठमोठ्या क्षेत्रात त्यांनी शिक्षण दिलेलं आहे. मग कोण वकील असेल, डॉक्टर असेल, सीए असेल, अशा मोठमोठ्या पदावर त्यांनी शिक्षण देऊन महिलांनी ते प्रयत्न करून त्यांना पोहोचलेले आहे आणि त्यासाठी खरोखर त्या महिलेचं कौतुक करायला पाहिजे. आणि हे कसं शक्य झालं, कारण शिक्षण कुठलेही घेताना लाखो रुपये खर्च होते आणि एक सामान्य घरकाम करणारी महिला, सामान्य वर्ग आहे, त्याच्यातल्या लोक विचार करत नाही की आपला मुलगा एवढ्या मोठ्या कसं काय शिक्षण घेऊ. कारण आज तुम्ही बघताय अव्वाच्या सव्वा फी झालेल्या आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये. तर बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी हे शक्य करून ठेवलेलं आहे आणि खरंच मला सांगण्यास अत्यंत आनंद होते की बचत गटाच्या माध्यमातून आपल्याला बँका सुद्धा भरभरून मदत करते. विदाउट मॉर्गेजने जवळजवळ मी जिथे बचत गट चालवते तिथे 27 करोड रुपयाचं मी लोन त्यांना उपलब्ध करून ठेवलेलं आहे. विदाउट मॉर्गेज म्हणजे काहीही गहाण न ठेवता. पण त्या महिलांनी सुद्धा
अगदी प्रामाणिकपणे ते पैसे परतफेड करलेले आहे. ह्याच्यानी काय झालं की त्या बँकेला विश्वास झाला, त्या महिलाचा विश्वास वाढला, तिने खरोखर मनापासून ते पेड केले आणि आज तिची राहणीमान, तिची आर्थिक बाजू सक्षम झालेली आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की महिला, बरं ती स्वामीरात राहू दे, ती मेड असू दे, ती तुमच्या पोस्टावर असू दे, पण ती स्वतःमध्ये एक सक्षम महिला असते. फक्त तिने आपल्यातले कलागुण या वाव देऊन ते निखरून वरती आणायला पाहिजे, जेणेकरून एक महिला ही आणखी 10 महिलांना सक्षम बनवू शकेल. परंतु हे सर्व करत असताना, आपला घरदार सांभाळत असताना त्यांनी स्वतःच्या तब्येतीवर सुद्धा तेवढंच लक्ष द्यायला पाहिजे. आपल्या तब्येतीवर लक्ष देऊन सक्षम त्यांनी स्वतःला समृद्ध ठेवायला पाहिजे. कारण जर ती स्वतः आजारी पडून ती काही काम करायला गेली ते शक्य नाही. म्हणून माझी एवढीच विनंती आहे सर्व महिलांना, आपण सगळं करू परंतु स्वतःची तब्येतीकडे पण तेवढंच ध्यान द्यायला पाहिजे, लक्ष द्यायला पाहिजे. मला इथे बोलवून मला 2 शब्द बोलण्याचा जो मला मान दिलेला आहे, माझा मान सन्मान केलेला आहे, त्याबद्दल आयोजकांचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही मेन म्हणजे सर्वांनी शांत चित्ताने ऐकून घेतल्याबद्दल तुमचेही धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय नारी शक्ती. धन्यवाद. खूप छान सांगितलं तुम्ही की एक स्त्री शिकली तर ती 10 जणांना शिकवते, हेच खरं आहे. आणि आजचा हा गौरव सोहळा आपला त्यासाठी आहे. आजच्या आपल्या गौरव सोहळ्यानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल यांनी विशेष आपल्याला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांच्या या पाठिंब्यामुळे आजचा हा कार्यक्रम सुंदर आणि सुंदर होताना आपल्याला दिसून येतो. कष्टाची शिदोरी डोळ्यातलं स्वप्न तू, कष्टाची शिदोरी तू, डोळ्यातलं स्वप्न तू, अडचणी कितीही येऊ दे समोर, तुझ्या ताकद आहे तेवढी, तुझ्या ताकद आहे तेवढी. म्हणून तर स्त्री शक्तीचं तेज कधीही कमी होत नाही. म्हणून तर स्त्री शक्तीचं तेज कमी होत नाही. अशाच एका स्त्री शक्तीला आपण इथे आज उपस्थित केलेला आहे. त्यातला एक म्हणजे विनया मिरंडा, ज्या तब्बल 21 वर्षापासून कार्यरत आहेत मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये. कर्मचारी म्हणून सहकारी पदक पेढीवर प्रथम महिला म्हणून त्या कार्यरत आहेत. अध्यक्ष म्हणून त्यांना गौरव मिळाला. त्यांना मी विनंती करते की त्यांनी आमच्या सर्व महिलांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद. निवेदिका, तुमचं नाव नाही माहिती पण सुंदर निवेदन चालू आहे तुमचं. धन्यवाद. तर सर्वप्रथम मला हा जो सन्मान मिळालेला आहे त्या सन्मान मला पतपेढीच्या ज्या सर्व सभासद आहेत आणि माझे संचालक ज्यांनी मला प्रथम महिला अध्यक्ष म्हणून निवडून दिलं त्या सर्वांना मी समर्पित करते. आणि विद्यादान व सामाजिक सेवाभावी ट्रस्टच्या अध्यक्षा माननीय शोभाताई जाधव आणि चैतन्य फाउंडेशनच्या स्वप्नाली म्हात्रे यांनी महिला दिनानिमित्त हा जो गौरव सोहळा आणि आरोग्य तपासणी शिबिर, सामाजिक उपक्रम, हळदी कुंकू कार्यक्रम हे सर्व आयोजन केलेलं आहे. त्याबद्दल शोभाताई तुमचे आणि तुमच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन. तसेच आपल्या ज्या सत्कारार्थी आहेत मंचावर उपस्थित त्यांचे देखील अभिनंदन. मी लेखा विभागामध्ये कार्यरत आहे. महानगरपालिकेच्या लेखा विभागामध्ये इन्कम टॅक्स, GST, TDS याबाबतचं काम पाहते. तर तुम्हा सगळ्या महिलांना मी आवाहन करते, जर तुम्हाला माझी मदत लागली, त्याबाबत काहीही सल्ला तुम्हाला आवश्यक असेल तर मी तो तुम्हाला देण्यास तयार आहे. तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला मोफत हा सल्ला देईन. धन्यवाद. माझी ओळख म्हणून एक मी जेव्हा व्हॉट्सअपवर बघितलं की त्यावेळेला कवयित्री म्हणून करण्यात आली आहे, तर त्या हिशोबाने मी एक छोटीशी हिंदीमध्येच कविता लिहिली आहे, म्हणजे तुम्हाला थोडंसं ते समजणं सोपं जाईल. ओरे नारी तू कितनी है प्यारी, ओरे नारी तू कितनी है प्यारी, हर एक बात तेरी कितनी है प्यारी, बातों से तेरी महफिल सजी. आता आपण बघितलं की ती महफिल इथे जमलेली होती. बातों से तेरी महफिल सजे, हे सर्व पुरुषांना माहित असेल की मोहब्बत में तेरी शम्माए जले. बातों से तेरी महफिल सजे, मोहब्बत से तेरी शम्माए जले, तुझ पे तो सारा जहां कुर्बान है. सगळ्यांचे व्हॉट्सअप विमेन्स डे ने भरले असतील. तुझ पे तो सारा जहां कुर्बान है, पर
हर एक शख्स नहीं होता कदरदान। जब जब तेरी अस्तित्व पे ढाई, जब जब तेरी अस्तित्व पे ढाई, तब तक तूने जान की बाजी है लड़ाई। नाजुक सी चंचला तू, नाजुक सी चंचला तूने कारोबार में भी है बाजी मारी। जसे आपल्या एंटरप्रेनर्स इथे बसले आहेत. नाजुक सी चंचला तूने कारोबार में भी है बाजी मारी। झूठ नहीं कहती दुनिया सारी कि एक नारी सब पे भारी। सावित्रीबाई, माननीय सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी भारतातील पहिली शाळा सन 1848 मध्ये सुरू केल्यापासून ते आजतागायत जर आपण पाहिलं, महिलांची प्रगती जसं आपल्या मॅडम म्हणाल्या, अनिता पाटील मॅडम म्हणाल्या की थक्क करणारी आहे. म्हणजे घराच्या 4 भिंतीमध्ये अडकून पडलेली स्त्री आज आपल्या आकाशाला गवसणी घालत आहे. आज स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात ठसा उमटवलेला आहे. आणि राजकारण आता आपण पाहिलंच की आज राजकारणात देखील प्रवेश मिळाला आहे. आणि आता परिस्थिती अशी आहे की राजकारणामध्ये पुरुषांची संख्या स्त्रियांपेक्षा कमी झालेली आहे. तर हे नक्कीच एक स्तुत्यनीय बाब आहे. मात्र असे असून देखील आपल्या कौटुंबिक जबाबदारीला झाशीच्या राणीप्रमाणे पाठीशी बांधून, प्रसंगी जिजाऊप्रमाणे संस्काराचे बाळकडू पाजून ही स्त्री समर्थपणे उभी असलेली आपल्या सर्वांस दिसत आहे. अशा सर्व लेजेंड महिला आज आपल्या व्यासपीठावर बसलेल्या आहेत. त्या सर्वांना माझे अभिवादन. आणि मी सांगू इच्छिते की संधी ही माणसाच्या आयुष्यात कोणत्याही मार्गाने आणि कधीही येऊ शकते. फक्त आपण तयार असलं पाहिजे. जुलै 2024 आधी मी माझं घर आणि माझं ऑफिस इथपर्यंतच माझं आयुष्य सीमित होतं, मर्यादित होतं. मात्र माझ्या सभासदांच्या आग्रहामुळे मी पतपेढीत इलेक्शनसाठी उभी राहिले आणि आज 1.5 वर्षापासून अध्यक्षपदावर कार्यरत आहे. सहकार क्षेत्राशी संबंधित नवीन ज्ञानाची भर ह्यामुळे माझ्यामध्ये पडत आहे. पण आम्ही शासकीय क्षेत्रात असल्यामुळे आमच्या सामाजिक कार्यास थोड्याशा मर्यादा आहेत. मात्र शोभाताई आणि स्वप्नालीताई सारख्या महिला समाजाला उपयुक्त असं भरीव काम करीत आहेत. हे अतिशय स्तुत्यनीय आहे. या अशा कार्यक्रमामुळे नवीन विचाराची पेरणी होण्यास मदत होत आहे. आणि मी म्हणेन सहकार क्षेत्र म्हणजे काय, तर सहकार क्षेत्र म्हणजे परस्पर एकत्र येऊन परस्पराच्या सहकार्याने आर्थिक आणि सामाजिक प्रगती गाठणे. आणि महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळीला फार मोठी परंपरा आहे. महिला बचत गट सहकाराच्या भावनेनेच कार्यरत आहे. आपण पाहत आहोत सहकारी बँका, पतसंस्था, दूध संघ, साखर कारखाने, सहकारी गृहनिर्माण संस्था इत्यादी विविध प्रकारच्या संस्था अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षपणे रोजगाराच्या संधी निर्माण करत आहेत. अप्रत्यक्षपणे म्हणाल्या तर हे आपल्यासमोर उदाहरण आहे की स्वतःचा व्यवसाय करण्याची संधी प्रत्येक महिलेला मिळते. दूध उत्पादन आणि विक्री, कृषी प्रक्रिया उपयोग, जसं तुम्ही पापड, लोणची, जॅम, ज्यूस हे तुम्ही बनवता आणि त्यामुळे तुमच्या प्रत्येकाला विकासाची संधी मिळते. शासनाकडून म्हणजेच NCDC कडून सहकार क्षेत्रासाठी सहकार मित्र योजना म्हणजे तरुणांना सहकार क्षेत्राशी रिलेटेड जे ज्ञान आहे त्याची संधी मिळावी ते माहिती करून घेण्यासाठी सहकार मित्र योजना राबवली जाते. त्याच्यासाठी 4 महिन्याचा कालावधी असतो. तुम्ही NCDCच्या वेबसाईटवर गेले की तुम्ही तिथे स्वतःला तरुणांना रजिस्ट्रेशन करू शकता. काही ठिकाणी आर्थिक मदत देखील केली जाते. सहकार क्षेत्राशी सगळ्यांना परिचित असलेलं नाव म्हणजे डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी सुरू केलेली वारणा, डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी सुरू केलेला अमूल हा ब्रँड, तात्यासाहेबांची वारणा आणि इफ्को ही खातर सहकारी संस्था हे सर्व सहकारी क्षेत्राचे चांगली उदाहरणं आहेत. आणि वयाचं बंधन नसते. वयाच्या 50व्या वर्षी फाल्गुनी नायर यांनी 2012 साली नायका नावाची जी ब्युटी प्रोडक्ट्स विकते तर ही सगळ्यात मोठी ब्रँड असलेली कंपनी स्थापन केलेली आहे. आणि हेच आपल्याला दाखवते की एक जर आपण ठरवलं तर आपण काहीही करू शकतो.
शेवटी म्हणूनच मला म्हणावंसं वाटते की चाह रखो आसमान में ऊंची उड़ान भरने की, चाह रखो आसमान में ऊंची उड़ान भरने की, सिर्फ नजरें ऊपर करने से क्या होगा। चाह रखो आसमान में ऊंची उड़ान भरने की, सिर्फ नजरें ऊंची करने से क्या होगा। पंख भी मजबूत करने पड़ते हैं, पंख भी मजबूत करने पड़ते हैं उड़ान के लिए, सिर्फ ख्वाब देखने से क्या होगा। आज शोभाताई आणि स्वप्नालीताई यांनी तुमचे पंख मजबूत करण्यासाठी आणि तुम्हाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्यांच्या या कार्यामुळे मला एक प्रेरणा मिळाली की पतपेढीसाठी असं काही कार्यक्रम करता येईल का, अशी इच्छा निर्माण झाली आहे आणि मला तुमचं जर सहकार्य मिळालं तर नक्कीच मी असा चांगला कार्यक्रम करू शकेन। तुमच्या पुढील कार्यास शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। मिसेस महाडिक, तुम्ही या ठिकाणी आलात, माझा वेळात वेळ देऊन त्यासाठी खूप खूप धन्यवाद। विनयाजींचे सुद्धा खूप खूप धन्यवाद। खूप छान शायरीतून कवितेतून तुम्ही सांगितलं की आपले पंख आपण कसे मजबूत करायला हवे। खऱ्या अर्थाने स्त्री ही अशीच असते जी शक्तीसाठी लढली जाते। आई बहीण मुलगी सखी, आई बहीण मुलगी सखी, प्रत्येक रूपात मायेची ज्योत आहे। आई बहीण मुलगी सखी, प्रत्येक रूपात तू मायेची ज्योत आहेस। तिच्या कर्तृत्वाने उजळली समाजाची वाट आहे, तिच्या कर्तृत्वाने उजळली समाजाची वाट आहे। अशा सर्व स्त्री शक्तीला विद्यमान सामाजिक सेवाभावी ट्रस्ट व चैतन्य फाउंडेशन तर्फे मानाचा सलाम, मानाचा सलाम। यापुढे मी सौ अंजली मंगेश खडावळे, ज्या समाजकार्य पदवीधर आहे, MSW असून 35 वर्षापासून ज्या समाजसेवेत सक्रिय कार्यरत आहे। सध्या त्या कापूरवाडी पोलीस स्टेशनमध्ये महिला व मुलांसाठी असलेल्या तक्रार निवारण कक्ष समुपदेशक म्हणून काम करतात। महिला, मुलं, ज्येष्ठ नागरिक यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध योग्य मार्गदर्शन व मदत लागणाऱ्या सर्व कार्य त्या करत असतात। ते गरजू लोकांना कायदेविषयी मदत करणे, मोफत वकील सेवा, पोलीस व रुग्णालय इत्यादी सर्व सहकार्य करत असतात। संकटात सापडलेल्या महिलांना तात्पुरतं सुरक्षित निवास उपस्थित करून देणं हे त्यांचं पहिलं प्राधान्य असतं। विविध क्षेत्रात त्यांनी अव्वल स्थान मिळवलं आहे। शाळा, महाविद्यालय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं, त्याचबरोबर लैंगिक कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाबद्दल प्रतिबंध असणं या सर्व कार्यशाळा त्या घेत असतात। अशा एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला मी विनंती करते की त्यांनी आमच्या सर्व महिलांना मार्गदर्शन करायचं आहे। अंजली खडावळे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। त्या सर्व महिला आपल्यासाठी वेळ काढून इकडे आलेल्या आहेत। तुम्हाला जरी काही प्रश्न असतील तर त्यांना नक्कीच विचारायला तुमच्यासाठी आलेल्या आहेत। नमस्कार मैत्रिणींनो। अरे नमस्कार, तुला थकलात का? नाही ना? सर्वप्रथम जागतिक महिला दिन आणि सावित्रीबाई फुले स्मृतीनिमित्त आणि श्री शक्ती गौरव सोहळ्यानिमित्त मला इथे बोलवलं त्याबद्दल मी चैतन्य फाउंडेशन, स्वप्नाली म्हात्रे या सर्वांचे मी पहिले शोभाताई यांचे मी आभार मानते। माननीय व्यासपीठ यांनाही मी अभिवादन करते आणि सर्वात पहिलं माझं अभिवादन असेल की आज 10 मार्च आहे, सावित्रीबाई फुले यांची आज पुण्यतिथी आहे आणि ते मुख्य कारण आहे आजच्या कार्यक्रमाचं। आता सावित्रीबाई फुलेंबद्दल सांगितलं की त्यांनी आपल्याला शिक्षणाची द्वारं उघडी केली, बरोबर आहे ना? मैत्रिणींना खूप कंटाळलेल्या दिसतात, कंटाळा येतो का ऐकायचा? नक्की। तर सावित्रीबाई फुले जेव्हा शिक्षण घेतलं त्यांच्या मागे कोण होतं? नक्की ना? म्हणजे स्त्री पुरुष समान आहे। त्यांनी आपल्याला
सावित्रीबाईंना शिक्षणाची वाटपुरी करण्यासाठी एक पुरुष पाठीशी होता. त्यासाठी आपण त्यांना अभिवादन करतोय. हॅलो, मला असं ते बोलता येत नाही ताई. मला असं मैत्रिणीशी असं भलेपणाने बोलायला आवडतं. तर सगळ्यापासून तुम्ही खूप कंटाळले आहात. तर मी सावित्रीबाईंबद्दल आणि ज्योतिबांबद्दल बोलली. तर पूर्वीची परिस्थिती तुम्हाला माहिती होतं की आमच्या काळामध्ये मुलींनी शिकायचं नव्हतं. माझी आई स्वतः म्हणायची, काय करायचं शिकून, नाही शिकायचं, मांडी सर असायचे. खरं सांगते, म्हणजे माझं वय आता 63 आहे अहो. तर तेव्हा मला अशी माझी आई म्हणाली की नाही शिकायचं, मुलींनी बस झालं. मोठी बहीण 5वी शिकली, छोटी बहीण 7वी शिकली, बस झाली आता तुझी शाळा. पण मला शिक्षणाची आवड होती, ठीक आहे. आणि शिकलं म्हणून आज मी इथे उभी आहे. शिक्षणाची द्वारे तिने उघडी करून दिली, ज्याने उघडी करून दिली त्यांना पहिला सलाम. फुलांनी जर का शिकवले नसते, फुलांनी जर का शिकवले नसते सावित्रीबाईला, अरे फुलांनी जर का शिकवले नसते सावित्रीबाईला, अन सुखाचे दिवस आलेच नसते पंडितबाईला, अन सुखाचे दिवस आलेच नसते पंडितबाईला. ती सात पडद्याच्या आत, ती सात पडद्याच्या आत, नारीची सुंदर जात, नारीची सुंदर जात, दाखवून आरायाची, दाखवून आरायाची, जशी मागेल पिंजऱ्यात, जशी मागेल पिंजऱ्यात, श्री शक्तीने दिला दवाखा, औषधी मुक्तीने दिला दवाखा, कामेश्वरीला, आणि सुखाचे दिवस आलेच नसते पंडितबाईला, आणि सुखाचे दिवस आलेच नसते पंडितबाईला. पुन्हाही जर का शिकवले नसते सावित्रीबाईला, आणि सुखाचे दिवस आलेच नसते पंडितबाईला. आता नाही कंटाळा येणार ना ऐकायचा? मला जागा सगळ्या. मला सगळ्यांनी सांगितलंय शरीराची काळजी घ्यायला पाहिजे, कोणी सांगितलं व्यवसाय करायला पाहिजे. प्रत्येकाची स्वप्न वेगळी, प्रत्येकाची स्वप्न वेगळी असेल, स्वप्ने उडण्याची पद्धत वेगळी आहे, परिस्थिती वेगळी आहे, समाज व्यवस्था वेगळी आहे. पण ती स्त्री आहे. स्त्रीला कुठल्याही धर्माची, कुठल्याही समाजाची, कुठल्याही याची काही तमा नसते, कारण ती एक मातृत्ववान असते आणि एका मुलाला जन्म देते. असं असतं की खूप ताकदवान आहे, बरोबर. मला स्वप्नालींनी सांगितलं होतं की तुम्ही स्त्री उद्योजकीला मार्गदर्शन करायला आहे. पण मला ह्या मॅडमचं म्हणणं इतकं आवडलं, ह्या ताईंचं इतकं सुंदर सांगितलंय त्यांनी की कसं तुम्ही उद्योग केला पाहिजे, कोण कोण केलं पाहिजे, कसं कसं करायला पाहिजे, बरोबर. पण माझं म्हणणं असं आहे की छोट्या मोठ्या धंदा होईना, आपल्याला एकदम आऊल डेअरी नाही टाकायची. छोटासा उद्योगधंदा आपण जेव्हा सुरू करतो त्याच्यामध्ये सातत्य राहिलं पाहिजे. सातत्य म्हणजे आपल्याला लगेच फायदा नाही मिळत, कारण आपल्याकडे मार्केटिंग स्किल नाही. आपण विकायला कंटाळा करतो. जेव्हा मी पूर्वी बचत गटांना मार्गदर्शन करायची, फिनेट बनवायला शिकवायची, लिक्विड बनवायला शिकायची, महिलेला सांगायची मैत्रिणीला कर, शाळेतल्या मुलांना सांग, शाळेतल्या मुलांच्या आयांना भेट, पण बाईला कंटाळा येतो. नाव विकलं जात, पडलं प्रोडक्ट करा. आता कुठल्याही धंद्यामध्ये तुमच्याकडे सातत्य नसेल तर तो धंदा पुढे जाऊन थांबतो. उद्योगीला बनण्यासाठी संयमाची खूप गरज आहे. तुम्ही कुठल्याही बिझनेसकडे जा आणि विचारा तुम्हाला लगेच फायदा झाला का? नाही होत. पहिलं आपली जी काम करण्याची पद्धती आहे त्याच्यामध्ये आपण काही बदल करू शकतो का, ह्याच्याने आपला धंदा वाढू शकतो का, ते बघायला पाहिजे. प्रॉफिट महत्वाचं नाही, पण आपली क्वालिटी, आपण जे काम करतो, आपण जे विकतोय, जे प्रोडक्ट आपण काही असू दे, मग ती पोळी भाजी असू दे, पापड लोणचे असू दे, बॅग असू दे, काही असू दे, त्याची क्वालिटी नाही बदलली पाहिजे. तुम्ही क्वालिटी चांगली द्या, नक्की तुमचा फायदा होणार आहे. तर तुम्ही नुसत्या उद्योजिका आहेत का? नाही. तर तुम्ही एक घरामध्ये एक माता आहात, एक स्त्री आहात. आपल्या समाज व्यवस्थेमध्ये स्त्री पुरुष
पहिले मतभेद असायचे, स्त्रीला दुय्यम दर्जाची म्हटली जायची. आता आहे का परिस्थिती? नाही. आता स्त्री दुय्यम आहे का? तर तिला समान हक्क कायद्याने दिलेले आहेत. कायद्याने हक्क दिल्यानंतर हे आपल्याला कोणी दिलेले नाही, ते आपल्या मुळातच आहे. कोणी द्यायला, कोण राजा नाही बसलेला आपल्याला द्यायला. ते आपलं आहे तेच आपल्याला मिळते आणि ते घ्यायची ताकद आपल्याला पाहिजे. अन्याय मुलींनी सहन नाही करायचा. अन्याय काय सहन नाही करायचा? आपण कोणावर अन्याय पण नाही करायचा. बऱ्याचदा मैत्रिणी मला म्हणतात की नाही गं, स्त्री स्त्रीची दुश्मन असेल, सासू आणि नणंद सुद्धा एक स्त्रीच असेल. मला ते पटत नाही. हा भूमिकाचा रोल आहे. म्हणजे आपण बहिणीकडे बघताना कसं बघतो की आपल्या बहिणीने बोलायला चालतं, आपल्या आईने आपल्याला रोज मागायला चालतं, आपल्या आईने आपल्याला शिवी दिलेली लक्षात नाही, आपल्या आईने आपल्याला धोपटलेलं लक्षात नाही, ती आपल्याला काय करत असेल तर मार्गदर्शन करत असेल. तेव्हा आपल्याला वाईट नाही वाटत, आपण ते विसरतो. पण सासूने आपल्याला एक शब्द म्हटलं ना, बाई असं नको असं ठेवलं लगेच राग येतो. कुठे मोठी शाळी आहे सांगणारी. बहीण असेल रोज भांडते, टीव्हीवर भांडते, मोबाईलवर भांडते, रिमोटवरनं भांडत असे, सगळ्यांवरनं भांडते, वस्तूवरनं भांडते. पण नंतर एखादी बोली अगं टीव्ही वहिनी मला हा शाळेत बघायचं तर राग येतो, कुठे आली शाळी, बघितलं किती छळ करते. म्हणजे हा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे हा बदलला पाहिजे. आहे छळ, काही म्हणत नाही की होता छळ. त्यावेळेला महिलांना मोठा गोष्टी होता, त्यावेळेला बोलायला शिका. अन्यायाच्या विरोधात बोललंच पाहिजे. अन्यायाला नो मीन्स नो. आता ही झाली फॅमिलीची बाजू. अडचण आली नक्की पोलीस स्टेशनला जा, काउन्सिलिंग करा, ॲडव्होकेट मॅडम आहे त्यांच्याकडे सल्ले घ्यायला जा. त्या कायद्याची खूप माहिती चांगलं सांगणार आहे तुम्हाला की कायदे काय असतात महिलांचे. ठीक आहे, मी महिलांच्या कायद्यांवर बोलत नाही, पण अन्याय झाला तर पोलीस स्टेशनला जाणं मस्ट आहे. काउन्सिलिंग करणं खूप महत्वाचं आहे. कारण माझी आई माझी बाजू घेणार, माझ्या नवऱ्याची बाजू घेणार. पण काउन्सिलर ही अशी गोष्ट आहे की ती तिसऱ्याची बाजू ऐकून नाही घेत, दुसऱ्याची नाही, त्या दोघांना समान नजरेने बघतो आणि जे काही योग्य आहे त्याच्याबद्दल तो वाट दाखवतो, मार्गदर्शन करतो, निर्णय घ्यायला तुम्हाला मदत करतो. आता तुम्ही आई झाला. आई झाल्यानंतर आईच्या जबाबदाऱ्या आहेत. काय जबाबदाऱ्या आहेत माहितीये का तुम्हाला? आजकाल मुलं वगैरे पळून येतात, ऐकलंय का? आपल्यावर किती जबाबदाऱ्या आहेत बाई स्त्रियांनो? आहे की नाही? तर मगाशीच मला वाटतं कर्करोगाबद्दल सांगताना ह्या बाई लाजत होत्या. मी लाजत नाही ताई, कारण मी पण पहिली लाजायची. मला खूप वाईट वाटायचं, मला लाज वाटायची. असं कसं बोलू शकतात, पण बोलणं खूप गरजेचं आहे. सराविषयी दाखवताना तुम्हाला खूप लाज वाटली असेल महिलांना, कोणाला बोलताना ऐकायला, पण ही लाजच आपल्याला त्रासदायक ठरते. आपल्या आईने आपल्याला सांगितलं होतं की कुठे हात लावल्यानंतर ओरडायचं, सांगितलंय. म्हणून आपल्याला रस्त्याने धक्का मारला तर आपण शांतपणे राहतो की आपल्याला वाटतं की लोक ऐकतील. नाही, त्याला परत जाईल चापट द्यायला. चिमटी अशी ती का केसाचं पीन करून त्याला टोचा. का धक्का मारला त्यांनी? मला नाही आवडलं. हे आपल्या आईने आपल्याला सांगितलं नाही की आपल्या प्रायव्हेट पार्टला कोणी हात लावलं तर ओरडायचं आणि नाही म्हणायला शिकलं पाहिजे. तुम्ही आता आया आहात, बहिणी आहात, किंवा कोणाची तरी नातवंड पण असू शकतात. तर मुलांना, मुलगा असो वा मुलगी, काय सांगायला पाहिजे? प्रायव्हेट पार्टला कोणालाही फक्त आईशिवाय हात लावायला द्यायचं नाही. वडिलांना सुद्धा 5 वर्षानंतर नाही ओरडायला द्यायची. घरात असेल तरी ओरडायला शिकवा की डोंट टच मी, मला हात लावू नका, मला इथे आवडणार नाही. आज जे फॉस्कोचे मॅटर येतात किंवा जे बॅड सगळे जे इम्प्रेशन पडते, शाळेतली टीचर आहे, क्लीनर आहे गाडीतला, किंवा शेजारी आहे, मुलांना कुठेतरी हात बोट लावतो, तो घाबरतो. का घाबरतो? मुलं सांगायला का घाबरतात? कारण तुम्ही जेवढे नाजऱ्या गुजऱ्या तुमची मुलं काय तुमच्याशी बोलणार? सांगा, हा पाठ हा प्रायव्हेट पाठ आहे. मुलगा असो वा मुलगी, मुलग्यांना सुद्धा खूप सारे बलात्कार मुलांवर होतात. तुमच्या माहितीसाठी सांगते मैत्रिणींनो, तुम्हाला नाही माहिती की मुलांवर सेक्स असतो, म्हणून तिथे मुलांवर जास्त परिणाम होतो. म्हणून मुलगा असो की मुलगी असो, हे तुमच्या आईचं करेल. तरुण मुली आहेत तुमच्या आता तुम्ही तरुण आईच्या मुली आहात, मुलींच्या आई वडील आहात. मग काय करायला पाहिजे? तुम्ही त्यांच्याशी गप्पा मारा. तुमच्या मैत्रिणी कोण आहे, तुम्ही कुठे जाता, कोणाबरोबर जाता, तुमच्या शाळेचा टायमिंग काय, त्यांना वेळ द्या. उत्सुक मोबाईल आई 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 थांब, ते काय ती कधी बोलणार तुमच्याशी? बाबाकडे गेला, बाबा म्हणणार थांब, आई म्हणणार थांब, पोरगी पण मोबाईल मध्ये बघते ते पण. आणि नको त्या सोशल मीडियावर जाऊन काहीतरी आपले फोटो रील वगैरे टाकणं, हे पण खूप धोकादायक झालेलं आहे. मुलांच्या मुलींच्या मैत्रिणी कोण आहे, तुम्ही मैत्री निर्माण करा, ते बघा. नाही तर मुली पळून गेल्यावर रडत येऊ नका. काय होतं? तुम्ही वेळ न दिल्यामुळे बाहेरचा व्यक्ती वेळ देतोय आणि तो त्याला छान वाटतोय आणि त्याला कळत नाही की आई वडील वेळ देत नाही, म्हणून ते वाईट मार्ग शोधतात.
चुकीच्या मार्गावर जातात. तर मैत्रिणींनो, कायद्याची मदत सगळेच घेतात, कायद्याची मदत सगळेच घेतात, पण कायद्याच्या मदतीपर्यंत जाण्याच्या आधी आपली काही मदत असेल ती पण द्यायला तुम्ही विसरायला नाही पाहिजे. तुम्ही वेळ द्या, मुलांना वेळ द्या. बिझनेसमॅन व्हा, चांगल्या सर्वोत्कृष्ट गृहिणी व्हा, सर्वोत्कृष्ट माता व्हा, कारण तुमच्यामध्ये सगळी शक्ती, नारी शक्ती गच्च भरलेली आहे. त्याचा वापर रोज डोळे उघडून करायचा आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला जाता जाता निरोप देते. मला माहिती आहे तुम्हाला खूप कंटाळा आहे, तुम्ही काम आहे, सगळं आहे. ठीक आहे, मी माझ्या सावित्रीबाईचा निरोप तुम्हाला द्यायला आहे. स्वप्नालीने मला इथे बोलवलं, शोभाताईने इथे बोलवलं आहे. तुम्ही तुम्हाला जाता जाता एक निरोप देते. सत्तेसाठी घडूया एकमेकींना, सत्तेसाठी घडूया एकमेकींना, असा निरोप माझा सावित्रीच्या लेकींना. सत्तेसाठी घडूया एकमेकींना, असा निरोप माझा सावित्रीच्या लेकींना. सत्तेसाठी घडूया एकमेकींना, असा निरोप माझा सावित्रीच्या लेकींना. बाईचा जन्म तुला मुलं, बाईचा जन्म तुला मुलं, संस्कृतीने मागे राहा, संस्कृतीने मागे राहा. हा खेळ लोकया, हा खेळ लोकया, घडूया एकमेकींना, असा निरोप माझा सावित्रीच्या लेकींना, असा निरोप माझा सावित्रीच्या लेकींना. शिक्षणातून फुलूया कळी, शिक्षणातून फुलूया कळी, होऊ नका कोणी हुंडाबळ, होऊ नका कोणी हुंडाबळ. साक्षरतेने, साक्षरतेने घडूया एकमेकींना, असा निरोप माझा सावित्रीच्या लेकींना. सत्तेसाठी घडूया एकमेकींना, असा निरोप माझा सावित्रीच्या लेकींना. सावित्रीचा घेऊन बसा, सावित्रीचा घेऊन बसा, राज्य सत्तेवर जाऊन बसा, राज्य सत्तेवर जाऊन बसा. ठसा उमटण्या, ठसा उमटण्या घडूया एकमेकींना, असा निरोप माझा सावित्रीच्या लेकींना. आहे निरोप माझा सावित्रीच्या लेकींना, आहे निरोप माझा सावित्रीच्या. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद अंजलीताई. सर्व महिलांनी इथेच बसून राहायचे. आपला हळदी कुंकूचा सुद्धा कार्यक्रम आहे, त्याचबरोबर आपला आरोग्य शिबिर सुद्धा आहे. त्यामुळे कोणीही जायचं नाही आहे. तुमच्यासाठी सगळ्यांसाठी काही ना काहीतरी छोटं मोठं गिफ्ट इथे आपण ठेवलेलं आहे. तीच आली तीच माया, तीच घराची उद्धार छाया, तिच्या कष्टाने उभी राहते संसार सारा, म्हणून स्त्री शक्तीचा करूया गौरव सारा, म्हणून करूया स्त्री शक्तीचा गौरव सारा. आता आपल्यामध्ये एक हटके पण वेगळी पर्सनॅलिटी येणार आहे. डॉक्टर पद्मजा राजगुरू, ज्या एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. KP एंटरप्राइजेस मध्ये त्या CEO म्हणून कार्यरत आहेत. तसेच DA या ब्रँडच्या संस्थापिका आहेत. ब्रँडच्या मार्फत त्या उच्च दर्जाच्या लेदरच्या वस्तू व ॲक्सेसरीजचे उत्पादन निर्यात करतात. त्याशिवाय केंद्रीय मंत्रालयाच्या निधी आयोगाचा सदस्य म्हणून त्या कार्यरत आहेत. एक यशस्वी उद्योजिका म्हणून त्यांच्या कार्याची दखल राज्यस्तरावर अनेक पुरस्कारातून त्यांना मान्यता करण्यात आलेली आहे. अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाला म्हणजे डॉक्टर पद्मजा राजगुरू यांना मी विनंती करते की त्यांनी आमच्या सर्व स्त्रियांना मार्गदर्शन करायचं आहे. आणि यांच्याशी तुम्ही स्वतःही प्रश्न विचारू शकता. जेही तुम्हाला काही वाटेल तर त्यांना नक्की विचारा, त्या तुमचा योग्य ते सल्ला देतील. आज श्री गौरव सन्मान सोहळ्यामध्ये मला बोलवण्यात आलं.
त्याबद्दल आयोजकांचे आभार. आज मी बघते की इथे एक विशिष्ट वयोगटातल्या स्त्रिया बसलेल्या आहेत आणि मला खरंच खूप आनंद होतोय की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे आल्यात. तर हा फक्त हळदी कुंकवाचा कार्यक्रमच नाहीये, पण इथे आल्याच्या नंतर मला वाटतं प्रत्येक स्त्रीला काही ना काहीतरी तिच्या आयुष्यामध्ये ती शोधतीये, काहीतरी तिला करायचंय असंही असू शकतं. म्हणून एक मोटिवेशनल जर्नी प्लस आज या वयामध्ये तुम्ही काय करू शकता, आत्मनिर्भर होऊ शकता, स्वतःच्या पायावर कसं उभं राहू शकता, अशा अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. मला माहित आहे की बऱ्याच जणी खूप वेळ झाला येऊन बसलेले आहेत. मोजक्याच शब्दात खूप महत्त्वाच्या गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे. कारण की मी स्वतः परभणीसारख्या मराठवाड्यातून एका खूप छोट्याशा शहरातून आली आहे मुंबईमध्ये लग्न झाल्याच्या नंतर. आणि मी तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा मुंबई बघितली होती आणि कसल्याच गोष्टीचा मला अनुभव नव्हता. आणि त्या सर्व गोष्टींमधून आज मी माझ्या कंपनीचा पल्ला 5 कोटीपर्यंत घेऊन जाऊ शकले. म्हणजे हे माझ्यासाठी खूप मला स्वतःलाच विश्वास बसत नाही की माझ्यासारखी साधारण मुलगी असं करू शकते. तर तुमच्यासारख्या कर्तृत्वान कितीतरी स्त्रिया आहेत तिथे बसलेल्या. आणि मी असं ऐकले की बऱ्याच जणी बचत गटाच्या मार्फत पण खूप चांगले काम करत आहेत. तर थोडक्यात सांगायला गेलं तर आज आपल्या समोर आज आपण इथे जमलेले आहोत त्या म्हणजे सावित्रीबाई फुले आहेत, जिजामाता आहेत, की म्हणजे इतिहासातल्या या अशा स्त्रिया आहेत की त्यांनी त्या काळात लढा दिला. म्हणजे तुम्ही विचार करा ना, तेव्हा स्त्री किती म्हणजे स्त्रियांवरती अन्याय होता, स्त्रिया खूप बंदिस्त होत्या, त्यांना सर्व करण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. आज आपण घरामध्ये कोणी काय बोललं तर आरेला कार्य करतो, आपण नवऱ्याला नाही घाबरत. मला 100% विश्वास आहे की एकही स्त्री नवऱ्याला घाबरत नसेल. म्हणजे आपण बोलतो, आरेला कार्य करतो, एवढं स्वातंत्र्य आज आपल्याला आहे. मग आपलं चुकतंय कुठे? आपलं चुकतंय कुठे? तुम्ही बघा, शाळेत शिकत असताना मला वाटतं की बऱ्यापैकी इथल्या ज्या महिला आहेत किमान 5वी 6वी 10वी पर्यंत शिकलेल्या असतील, पण शाळा शिकताना तुम्ही तुमच्या मैत्रिणींसोबत सुद्धा अभ्यासामध्ये कॉम्पिटिशन करायच्या की मला एवढे मार्क्स पडले पाहिजे, मला तेवढे मार्क्स पडले पाहिजे. पण लग्न झाल्याच्या नंतर स्त्रीला होतं काय? स्त्री हरवते कुठे? म्हणजे तिचं ते कॉम्पिटिशन, तिचं ते ग्रीडीनेस की मला आयुष्यात काहीतरी करायचं, हे कोण ठरवतं? ती स्वतः स्त्री ठरवते की ती सासरी गेलं तिचे सासरचे लोक ठरवतात की आजूबाजूला निर्माण झालेलं वातावरण ठरवतं? हे प्रत्येक स्त्रीने स्वतःला विचारलं पाहिजे. जसं की आज आपण हे मानतो की इंडिव्हिज्युअल प्रत्येक व्यक्ती या पृथ्वी तलावर जन्म घेतो. आपल्याला नाही माहिती की पुढच्या जन्मात आपण काय बनणार आहे, मांजर बनणार आहे, कुत्रा बनणार आहे, माकड बनणार आहे, जे पण बनणार आहे. पण या जन्मामध्ये आपण ऍज अ ह्युमन बिईंग म्हणून जन्माला आलेला आहोत. तर त्या गोष्टीला त्याचा आपण फायदा घेतोय का? किंवा जे आपण माणूस म्हणून जन्माला आलोय आपल्याला असं वाटतं का की या जगात आपण असल्याच्या नंतर आपले 4-5 नातेवाईक जे आपल्याला आपण पाठ फिरवली तरी आपल्याला कुरकुर करत काहीतरी नावं ठेवतात, त्यांच्या पलीकडे आपल्याला कोणी लक्षात ठेवेल का या जगामध्ये? आणि असं शक्य नाहीये का की प्रत्येक घरातल्या स्त्रीनी असं काहीतरी केलं पाहिजे की पुढे चालून तिला तिच्या घरातल्याच नाही, तिच्या कॉलनीतल्या, तिच्या गावातल्या किंवा त्या शहरातल्या प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवलं पाहिजे की ही स्त्री इतकी महान होती, ही स्त्री इतकी मोठी होती. मग त्याच्यात तुम्ही सामाजिक लेवलला पुढे जा, तुम्ही बिझनेस मध्ये पुढे जा. कारण की आज जेवढ्या स्त्रिया मी इथे बघते, मला वाटतं की आता जॉब शोधण्याचं वय आपलं थोडंसं निघून गेले. म्हणून मी तुम्हाला आता तुम्ही काय करू शकता त्याच्याबद्दल 2-3 आयडियाज मी तुम्हाला देणार आहे. म्हणजे त्याच्यातून तुम्ही कमीत कमी तुमचा एक छोटासा उद्योग उभा करू शकता, त्याच्यातून पुढे जाऊ शकता. तुम्हाला माहिती आहे लिज्जत पापड, सगळ्यांना माहिती आहे लिज्जत पापड, प्रत्येकाच्या घरामध्ये आपण खातो. जसवंतीबाई पोपट ज्या एक महिला होत्या आणि त्यांनी जेव्हा हा बिझनेस स्टार्ट केला होता तेव्हा त्या तरुण नव्हत्या. त्यांचं वय 55 वर्ष होतं. 55व्या वर्षी त्यांनी हा बिझनेस स्टार्ट केला आणि आज लिज्जत पापड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. म्हणजे त्याचा टर्नओव्हर हजारोच्या घरामध्ये आहे. आज तुम्ही बघता की खूप
त्या स्त्रीने काय केलं, घरातून तो व्यवसाय चालू केला लिज्जत पापडचा, आणि मग तिच्या कॉलनीमधल्या सगळ्या महिलांना सोबत घेऊन पापड लाटण्याचा बिझनेस स्टार्ट केला आणि अशा प्रकारे तो लिज्जत पापड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनली. आज मी तुम्हाला सांगते की मी आता यांनी माझं म्हणजे इथे इंट्रोडक्शन दिलं की मी सॉफ्टवेअर इंजिनियर होते. आता सॉफ्टवेअर इंजिनियर होते, मग मी बिझनेस मध्ये कशी आली? मी जॉब करायला पाहिजे होता ना. तर म्हणजे मी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये जॉब केला 6 वर्ष. मग त्याच्यामध्ये रोटेशनल शिफ्ट यायला लागली, कारण की माझी जी कंपनी होती ती जर्मनीच्या कंपनीशी जुडलेली होती आणि मी सुद्धा मॅरिड आहे, मला सुद्धा मुलगा आहे. आणि शेवटी कुठे ना कुठे घरामध्ये हे कॉम्प्रोमाइज झालं की स्त्रीने जॉब सोडायला पाहिजे, नवरा जॉब नाही सोडू शकत. जेव्हा की मी माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त कमवत होते, पण यावेळेला स्त्रीला आपल्या मुलासाठी कॉम्प्रोमाइज करावंच लागतं, कारण की त्याला वेळ देणं खूप जरुरी आहे. माझ्या घरात सगळ्या कामाला जरी ठेवलेले असते, पण मी आले आणि माझं मूल मला म्हटलं की आई मला भूक लागली, तर मी ती बाईला फोन करून ती किती वाजता येईल याची वाट नाही बघू शकत. मला उठून त्याला करून द्यावं लागतं, कारण की ते माझं प्रथम कर्तव्य आहे स्त्री म्हणून, है ना. तर या सर्व गोष्टींचा जेव्हा मी विचार केला की आता मी काय करू शकते, तर ऍक्सिडेंटली असंच मी माझ्या एका मैत्रिणीला भेटायला गेले आणि अशाच हॉलमध्ये प्रोग्राम चालू होता आणि बाहेर असंच उन्हाळ्याचे दिवस होते आणि कमालीची गरमी होती. मग मी तिची वाट बघत होते आणि मी त्या हॉलमध्ये गेले की म्हटलं किमान मला थोडासा थंडावा तरी भेटेल. आणि तिथे असाच प्रोग्राम चालू होता की म्हणजे स्त्रियांना मार्गदर्शन करत होते. आणि मी तुम्हाला सांगू माझं इन्स्पिरेशन कोण होतं, सातारा जिल्ह्यातली एक 65 वर्षाच्या महिला होत्या. त्या अगदी त्यांनी नऊवारी साडी घातलेल्या होत्या आणि त्या भाषण देत होत्या आणि तो MSME गव्हर्नमेंटचा खूप मोठा प्रोग्राम होता आणि त्याच्यामध्ये त्यांना पुरस्कार भेटला. आणि मी जस्ट बघत राहिले की ही अशी नऊवारी साडी घातलेली बाई कोण असेल बाबा, ही स्टेजवर येऊन बोलत आहे असं. तर आवळा सुपारी आवळा जी असते ना, तर ती दुसऱ्या देशामध्ये एक्सपोर्ट होते, पण बाहेरच्या देशामध्ये आवळा एक्सपोर्ट करताना त्याची शेल्फ लाईफ असते. तर त्या महिलांनी काय केलं, तो आवळा वाळवला, त्याची पूड केली आणि त्या सगळ्याला कंप्रेस करून त्याच्या कॅप्सूल बनवल्या आणि ती एक बॉटल 300 रुपयाला एक्सपोर्ट करते बाहेरच्या देशामध्ये. म्हणजे विचार करा तुम्ही की ती 65 वर्षाची नऊवारी घातलेली बाई, म्हणजे त्यांना ती आयडिया सुचली, त्यांनी केलं. त्यांना काय गरज होती का? मस्त आरामशीर घरामध्ये बसू शकत होत्या. रोज टीव्हीवरती खूप सारे प्रोग्राम्स असतात, आपला दिवस असाच निघून जातो, पण त्यांनी केलं. त्या तिथे उभ्या होत्या आणि IAS ऑफिसर तिथे बसलेले होते जे त्यांचं नाव घेत होते, त्यांचं कौतुक करत होते. त्यांना राष्ट्रपतीच्या हस्ते सन्मान भेटला. त्या माझं इन्स्पिरेशन ठरल्या. मी म्हटलं जर या महिला या वयामध्ये ही गोष्ट करू शकतात, तर माझ्यासारखी मुलगी का नाही करू शकत? माझ्याकडे काय नाहीये, माझ्याकडे शिक्षण होतं, सर्व गोष्टी होत्या, पण व्यवसाय करताना शिक्षणाची आवश्यकता नाहीये. तुम्हाला फक्त नोटा कळायला पाहिजे, नोटावरचे नंबर कळाले पाहिजे. आणि मला वाटतं की इथे बसलेल्या सर्व स्त्रियांना ते कळतं. तुम्हाला आणखी एक उदाहरण सांगते. आजच्या याच्यामध्ये सगळ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, बरोबर? तर तुम्ही त्या अँड्रॉइड मोबाईल वरती काही ग्रुप शोधा, ठाणे ग्रुप शोधा, दादर ग्रुप शोधा, असे खूप सारे महिलांचे ग्रुप आहेत आणि अगदी फ्री ऑफ कॉस्ट. जर तुम्ही सगळ्या महिला 15 महिला एका कॉलनीत जरी राहत असतील किंवा एका ठिकाणी जरी राहत असतील, तर एक महिला होती मुंबईतली, तिने काय केलं, फेसबुक वरती स्वतःचं चॅनल स्टार्ट केलं आणि तिथे तिने जवळजवळ 3000 महिलांना इन्व्हाइट केलं. ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. फेसबुक तुम्ही यूज करता फ्री आहे, कारण की तुम्ही त्याचा महिन्याचे इंटरनेटचे पैसे भरता, त्याच्यावरती काही वेगळे चार्जेस तुम्हाला मागत नाही त्या पलीकडे. तिने त्याच्यावर 3000 महिलांना इन्व्हाइट केलं. इन्व्हाइट केल्याच्या नंतर तिने प्रत्येक स्त्रीला 1-1 तासाचा स्लॉट दिला, म्हणजे बिझनेस करणाऱ्या स्त्रियांना, की त्याच्यामध्ये येऊन ऑनलाईन तुम्ही कपडे विका, तुम्ही ज्वेलरी विका, तुमच्याजवळ ज्या पण गोष्टी आहेत त्या विका, म्हणजे घरी बसल्या.
मग कोणी 5,000चा माल आणला, 3,000चा माल, जर मी प्रयत्न करून बघते, असं सुद्धा गोष्टी केल्या. आणि असं करता करता तिने जवळजवळ 5 लाख स्त्रियांचा ग्रुप केला आणि त्या महिलेला इथून मुंबईतून गुगलने इन्व्हाइट केलं. त्या महिलेला गुगलने इन्व्हाइट केलं आणि तिचा सन्मान केला, कारण की तिने 5 लाख महिलांना रोजगार मिळवून दिला. म्हणजे तुम्ही विचार करा, आपल्याला याची माहिती तरी आहेत का, किंवा आपल्याला याची कल्पना तरी आहे का की फेसबुक, इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर फक्त रीलच नाही तर आपण व्यवसाय सुद्धा करू शकतो. म्हणजे आज तुम्ही घरी बसल्या, मी तुम्हाला म्हटले प्रामाणिकपणे तुम्ही माझं ऐका. तुम्ही आज जेव्हा घरी जाल ना, तुम्ही असे ग्रुप सर्च करा महिलांचे आणि फक्त ऑब्झर्वेशन करा. आज काही महिलांनी या गोष्टीला प्रोफेशन बनवले. त्यांनी असे फेसबुकचे ग्रुप काढले, खूप सारे ग्रुप आहेत, ग्रुपचे नाव आहेत आणि त्याच्यावरती त्यांनी महिलांना इन्व्हाइट केले आणि एका तासाचे स्लॉट 500 रुपयाला ते विकत देतात. त्या स्लॉट वरती जेव्हा माझ्या बिझनेसची सुरुवात केली होती ना, मी सुद्धा त्या स्लॉट वरती माझ्या वस्तू विकलेल्या आहेत. कशासाठी विकलेल्या आहेत? कारण की मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकते. आज मुंबई झालं किंवा नागपूर झालं, सातारा झालं, पुणे झालं, कोल्हापूर झालं, अशा खूप ठिकाणी महिला माझ्याशी जोडल्या गेल्या आणि आज त्या माझ्या परमनंट कस्टमर बनल्या. म्हणजे 1 तासाचा स्लॉट, दिवसाचे किती तास असतात? रात्री 10 वाजेपर्यंत ते स्लॉट, एका तासाचे जर 500 रुपये गंमत असेल तर तुम्हाला काय, म्हणजे ते विचार करा, 18 तासाचे तुम्ही किती कमावले काहीही न करता एका दिवसात. म्हणजे तुम्ही जर डोकं लावत बसल्या जागी, अशा खूप आयडिया आपल्या आजूबाजूला आहेत. विदाउट एनी इन्व्हेस्टमेंट तुम्ही त्याच्यामध्ये काम करू शकता. आज इथे बसलेल्या किती जणी महिला आहेत ज्या बिझनेस करतात किंवा काही ना काहीतरी करतात, किंवा हात वरती करून सांगा की बिझनेस करतात किंवा काय करतात. बघा प्रमाण किती कमी आहे हॉलमध्ये. म्हणजे कॉंग्रॅट्स की तुम्ही करता बिझनेस, पण प्रमाण किती कमी आहे. आणि अशा आता किती स्त्रिया आहेत की ज्यांना वाटतं की त्यांनी काहीतरी करायला पाहिजे. किती जणी आहेत तुम्हाला माहित आहे? सध्या जगावर युद्धाचं सावट पसरलेलं आहे. LPG गॅस 6 महिन्यांनी मिळणार आहे बुक केल्याच्या नंतर. याची तुम्हाला कल्पना आहे की आज आपल्या जवळच्या राष्ट्रांवरती दुबई सारखं जे राष्ट्र आहे, असं कधीच कोणाला वाटलं नाही की तिथे सुद्धा कोणी बॉम्ब हल्ले करेल. त्याच्यामुळे स्त्रियांना जागं व्हा. येणारं जग म्हणजे मी तुम्हाला घाबरवतच आहे असं सांगा. येणारा काळ हा खूप 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 अवघड आहे आणि लाईफ ही खूप अनप्रेडिक्टेबल आहे. त्याच्यामुळे प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पायावर उभं टाकलं पाहिजे. छोटं का होईना, रोजचे 500 रुपये का होईना किंवा 1000 रुपये का होईना, पण स्वतः कमावले पाहिजे. व्हॉटेवर तुम्ही बिझनेस करा, जॉब करा, काही पण करा, पण स्वतःला गुंतवून ठेवा. आज तुम्ही 10 रुपयासाठी कोथिंबीर आणायची असेल तर तुम्ही दुसऱ्यासोबत हात पसरवता. तुम्ही पसरूच कसं शकता? मग तुम्ही म्हणू कसं शकता की मी एक स्त्री आहे? म्हणजे फक्त एक स्त्री, मी माझ्या मुलाला जन्म दिला, मी माझं घर सांभाळते, घराचं सगळं काम करते म्हणून मी स्त्री आहे, या गोष्टीमध्ये कसलं सन्मान आलं? तुमचं उलट तुम्ही तुमच्या नवऱ्याने पैसे मागितले तर म्हटलं पाहिजे की हे माझ्याकडे पैसे आहेत. एका घराचे 2 घर करण्याची तिची ताकद असली पाहिजे है ना. इंडिपेंडंट स्त्री बनली पाहिजे. मी तेच बोलले की सावित्रीबाई फुले झाले, जिजामाता झाल्या. तुम्ही विचार करा की शिवाजी महाराजांची वडील तर चाकरी करत होते ना निजामांची, त्यांना काही गरज नव्हतं, तरी सुद्धा त्यांनी शिवाजी महाराज राजे बनले पाहिजे रयतेचे. त्यांनी एक वेगळं राज्य निर्माण केलं पाहिजे की त्यांच्या आईला वाटलं म्हणून शिवाजी महाराज जोडू शकले. हे फक्त असाधारण स्त्रियांना समजू शकतं. म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की मी सुद्धा एका अशाच प्रोग्राम मधून इन्स्पायर्ड होऊन या ठिकाणी पोहोचले. आज महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी माझ्यासोबत 10 करोडचा MOU साईन केलाय की त्यांनी मला जागा दिली आहे. म्हणजे मी फक्त 5 वर्ष काम केलं, MSMEचं लोन घेतलं. तुम्हाला जर असं वाटत असेल ना की गव्हर्नमेंटने एवढ्या साऱ्या फॅसिलिटीज दिलेल्या आहेत स्त्रियांना, तुम्ही बचत गटामध्ये असेल
तुमच्या बचत गट जर व्यवस्थित चालला तर काही दिवसांनी तुम्हाला 10 लाखाचं कर्ज फक्त 1% भेटतं. 1% म्हणजे आजच्या याच्यामध्ये काय नाहीये. MSME झालं, त्याच्यातून तुम्ही PMEGP पंतप्रधान योजनेतलं लोन झालं, CMEGP झालं, ज्यांना मुख्यमंत्री योजनेतलं लोन झालं, अशा कितीतरी लोन आहेत. तुम्ही तुमचं जे डिस्ट्रिक्ट DIC ऑफिस आहे तिथे जा, ते तुम्हाला प्रशिक्षण सुद्धा फ्री मध्ये देतात. तुमचा फॉर्म सुद्धा फ्री मध्ये भरून देतात. तुम्हाला मसाल्याचा व्यवसाय करायचा असेल, 15 स्त्रियांना मिळून एकत्र क्लस्टर उभं करायचं असेल, सर्व गोष्टींसाठी क्लस्टरसाठी तर 95% सबसिडी आहे. म्हणजे तुम्ही जर 100% कर्ज भेटलं तर 95% कर्ज सरकार तुमचं फेडतं. जेव्हा तुम्ही तो बिझनेस सक्सेसफुली 3 वर्ष रन करता. म्हणजे इतक्या साऱ्या फॅसिलिटीज असतानाही तुम्ही आज काय करताय? म्हणजे याचा अर्थ असा झाला की तुमची करण्याची इच्छा आहे की नाही हे सर्व त्या स्त्रीवर डिपेंड आहे. तर आय एम रिअली थँकफुल. मी आयोजकांचे आभार मानते. त्यांनी मला इथे बोलवलं